सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या 65 किलोमीटरच्या रिंग रोडला शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात विरोध केलाय। गेल्या 4 दिवसांपासून शेतकरी आमरण उपोषणाला बसले असून काल प्रांताधिकारी पवन दत्ता यांचा श्राद्ध घालण्याचा कार्यक्रम शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आला होता आणि आज थेट शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेराव घालण्याचा प्रयत्न केलाय, परंतु पोलीस प्रशासनाकडून त्यांना गेटवरच अडवण्यात आलं। आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर यातून मोठ्या स्वरूपात आंदोलन करू असा इशारा देण्यात आलाय। काय सांगाल रामकोट परिसरापासून आपण काही जिल्हाधिकाऱ्यांच्या अनेक शेतकरी बांधवांसाठी काय सांगाल? या आमचं 4 दिवसापासून आमरण उपोषण चालू या रिंग रोड विरोधात। हे जे नाशिक मधलं प्रशासन असेल किंवा इथले मंत्री असतील, हे ज्या पद्धतीने शेतकऱ्यांवर अन्याय करतात, हे म्हणजे भूमाफियांच्या पुढे गेलेले आहेत आणि कुठलीही सरकारी प्रोसिजर न राबवता, कायदेशीर प्रोसिजर न राबवता नवनवीन 50-50 हायवे घेऊन, मोठमोठे फोकलँड घेऊन डायरेक्ट शेतकऱ्यांचे बंगले, जागा, रस्ते सगळे अशा पद्धतीनं चालू केलं यांनी। यांना जरा शेतकऱ्यांचा इंगा दाखवण्याची वेळ आलेली आहे। आम्ही जोपर्यंत संयमी आहे तोपर्यंत संयमी आहे, परंतु आम्हाला कायदेशीर पण लढता येतं आणि रस्त्यावरची लढाई पण करता येते। शेतकऱ्यांवर तुम्ही अन्याय करू नका ही आमची हात जोडून कळकळीची विनंती आहे। जर तुम्ही या गोष्टीला तुम्ही परत जर नाटक केलं तर मग शेतकरी म्हणजे बाईक तरी 36 नखरे असतात, पण शेतकऱ्याकडे 72 नखरे असतात आणि त्याच्यातला एक नखरा जर काढायला सुरुवात केली तर कुंभमेळा सुद्धा होणार नाही। आमचा कुंभमेळ्याला विरोध नाही, पण कुंभमेळा करण्यासाठी जर शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करत असेल, मुळात ग्रामीण भागातला टीपी प्लान आणि शहरी भागातला डीपी रोड हा जे मागच्या गेल्या 15-20 वर्षात ज्या अभियंत्यांनी, ज्या हुशार लोकांनी तो तयार केला, तो न करता तुम्ही रिंग रोड का करताय हाच मुळात प्रश्न आहे। आणि रिंग रोड करण्यासाठी ज्या आजूबाजूचे भूमाफी आहे, ज्या मंत्र्यांचे नातेवाईक आहे आणि त्यांच्यासाठी हा सगळा घाट घातलाय। आम्ही येत्या 8-10 दिवसात सगळी माहिती घेतोय। जरी यांनी आम्हाला माहिती नाही पुरवली तरी पण आम्ही माहिती घेऊन यांचं सगळं भ्रष्टाचार एक्सपोज करणार आणि आम्ही कायदेशीर पण लढा लढणार। आमचं उपोषण काय थांबणार नाही आणि यांनी जर नाटक केलं परत तर मग आम्ही यांना आमचा इंगा दाखवून देऊ। जिल्हाधिकारी यांची भेट घेणार आहात या संदर्भात? आता गेल्या 4 दिवसापासून आम्ही उपोषणाला बसले, त्यांची दखल जर ते घेत नाही, शेतकरी तर त्यांच्याशी चर्चा करायला केव्हा तयार आहे। आम्ही त्यांना यादी पाठवली, 25 गाव आहे, 25 गावच्या प्रतिनिधी मोबाईल नंबरसह पूर्ण यादी प्रशासनाला दिलेली आहे, पण ते त्याच्यावर काही दखल घेत नाही। आम्ही अजून फक्त इथं अर्धा तास वाट बघू, नंतर आम्ही आमच्या उपोषण स्थळी जाऊन आपण देखील काही मंत्र्यांवर आरोप केले, नेमकं कुठले मंत्री आणि काय आरोप आहे आपल्याला? इथं दुसरा कोणता मंत्री आहे नाशिक मध्ये? आपण सांगा। इथं तुम्हाला वाटतं की इथं दुसरा कोणत्या मंत्र्याचं काही चालतंय? अहो, जो कुंभमेळा मंत्री आहे त्याच्या दहशतीखाली इथला एक लोकप्रतिनिधी आम्हाला भेटायला येत नाही, आमदार भेटायला येऊन राहिले आणि त्याचे जावई, त्याच्या सगळ्या नातेवाईकांना कॉन्ट्रॅक्ट हजार कोटीचे जावायला सुद्धा कॉन्ट्रॅक्ट दिले, सगळ्या जावयाने कॉन्ट्रॅक्ट घेतले आणि जो दुसरा कॉन्ट्रॅक्टर त्याला पण स्लीपर पार्टनर आहे, याची पण आम्ही माहिती आहे ना पुढच्या 8 दिवसात एक्सप्रेस करतो। अरे तो शेतकऱ्यांचा विचार कर, एडवाणी करू नको। सत्ता ही आज आहे ना उद्या नाही, लोक रस्त्यावर फिरून येणार नाही आणि तो आम्हाला माहिती आहे, तो आमचा मर्डर करणार आहे, खून करणार आहे, गाडी खाली घालणार आहे। आम्ही आमरण उपोषणाला बसलोय, आजच मारायची तयारी ठेवून बसलोय। विचार कर आणि काय करायचं कर। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी भूषण जैन, नाशिक।